महाराष्ट्र शासनाच्या विशेष रस्ता अनुदान योजनेच्या मंजूर निधीतून महाड नगर परिषद हद्दीतील महाड बसस्थानक ते राष्ट्रीय महामार्ग दरम्यानचा रस्ता सुमारे 2.5 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आला। मात्र या रस्त्याच्या प्रवेशद्वारावरील खड्ड्यांमुळे, नियोजन नसलेल्या दुतर्फा गटार लाईन्स आणि अतिक्रमणांमुळे हा रस्ता आता चर्चेचा विषय बनला आहे। या रस्त्यावर प्रवेश करताना निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण झाल्याने रस्त्याची चाळण झाली असून मोठमोठे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत। यामुळे वाहन चालकांचे, विशेषतः रिक्षा चालकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे। तर बाजूला असलेल्या गटार लाईनचे इनलेट आणि आउटलेट मार्ग नक्की कुठे आहेत, हा संशोधनाचा विषय झालाय। त्यात उन्हाळ्यात शिवसेनेच्या महाड महोत्सवाच्या आयोजकांनी वाहने आत येण्यासाठी माती टाकून गटार बुजवल्याने आता पावसाचे पाणी पुढे न जाता गटारात साचून राहत असल्याचे निदर्शनास आले आहे। या साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरू शकते। पावसाच्या पाण्याने दोन्ही बाजूंची गटारे काठोकाठ भरल्याने वाहन चालकांना रस्ता आहे की गटार हे स्पष्ट दिसत नसल्याने वाहने या गटारात जाऊन अनेकदा अडकत असल्याचे येथील दुकानदारांकडून सांगण्यात येते। या संपूर्ण परिस्थितीला महाड नगर परिषद प्रशासन आणि ठेकेदार जबाबदार असून 2.5 कोटी रुपये खर्च करून असा विकास होतो का, असा सवाल सुज्ञ नागरिक करीत आहेत। एवढी दुरावस्था झालेली आहे रस्त्याची की येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना गाडी काढताना प्रचंड हे होते, त्रास होते त्याचा। त्यात आम्हाला आज 45-40 वर्ष आम्ही रिक्षा चालवतो। एसटी महामंडळ आणि नगरपालिका प्रशासनाच्या दिम्म कारभारामुळे या रस्त्याचं काम रखडलं होतं, परंतु आता नगरपालिकेने हा रस्ता बनवलेला असताना पुन्हा ह्या रस्त्याची दुरावस्था प्रवेशद्वाराजवळ झालेली आहे आणि त्याच्यामुळे मनकेचे त्रास वगैरे लोकांना व्हायला लागलेले आहेत। प्रवाशांना दुखापत होते, रिक्षाचं प्रचंड नुकसान होते। तर याला जबाबदार जे असतील त्यांच्यावर कारवाई करून त्वरित या रस्त्याची दुरावस्था व्यवस्थित करून लोकांची गैरसोय टाळावी, असं आमचं सगळ्यांचं मत आहे। त्या गटारावर झाकणं नसल्यामुळं त्या गटारामध्ये बाटल्या, कचरा बिचरा जाऊन ते गटार तुंबलेलं आहे। त्याच्यामुळं ते पाणी त्या गटारात पाणी जात नाही, ते पाणी इथे या रोडवर पडून ते खड्डे निर्माण होतात। तर असं आमचं म्हणणं आहे गाडीवाल्यांचं की या गटारावर झाकणं असावी। तर यावर सरकारने म्हणजे नगरपालिकेने यावर गटारावर झाकणं टाकावी ही आमची अपेक्षा आहे। त्याच्यामुळे काय होतं, पाणी सांडून इथं ऍक्सिडेंट होण्याची भीती आहे। एवढंच मला या माध्यमातून बोलायचं आहे।